कार्यकर्त्याला कार्यकर्ताच ठेवायचं आणि कार्यकर्त्याला कुठल्या सत्तेच्या पदापर्यंत पोहोचू न देण्याचं हे जे काही षडयंत्र आहे, हे षडयंत्र आता सर्वसामान्य कार्यकर्त्यालाच त्या ठिकाणी मोडून काढावं लागणार आहे. Si Joseph Namnan. अखेर विजय थलपती याने तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथ घेण्याच्या आणि निवडून येण्याच्या दरम्यान मागील 3-4 दिवसामध्ये जे काही राजकीय घटनाक्रम त्या ठिकाणी घडलेले आहेत, या घटनाक्रमावरनं प्रकर्षानं नवीन माणसाला त्या ठिकाणी राजकारणात येऊ न देण्याचे जे काही प्रयत्न झाले, त्यासाठी घटनेत संविधानात असलेल्या तरतुदीची पायमल्ली त्या ठिकाणी राज्यपालाकडनं करण्यात आली. विजय थलपतीसारख्या सुपरस्टार आणि प्रचंड असा जनाधार असलेला नेतासुद्धा राजकारणात येऊ नये किंवा राजकारणापासून तो दूर राहिला पाहिजेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. या प्रयत्नातनं एकच जाणवतंय की जे सत्ताधारी प्रस्थापित आणि ज्यांच्याकडे सध्या सत्ता एकवटलेली आहे, अशा लोकांना स्वतःची सत्ता टिकवणे आणि या सत्तेमध्ये दुसऱ्या कोणाचा सहभाग, कोणाचा अंतर्भाव त्या ठिकाणी होऊ नये, अशी एक मानसिकता जी आहे ती प्रकर्षानं दिसून आली. सर्व दूर संपूर्ण भारतभर, संपूर्ण राज्यामध्ये सत्ताधारी ज्यांना पदं मिळाली आहेत, असे लोक इतर लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न त्या ठिकाणी करत असतानाचं चित्र हे संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रभर, संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणी पाहायला मिळते. विजय थलपती याचा जो एक चित्रपट आला होता थलाइवा, या थलाइवा चित्रपटाची एक टॅगलाईन होती, इट्स टाइम टू चेंज. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की ही वेळ बदलाची वेळ आहे. इट्स टाइम टू चेंज. ज्यावेळेला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, याच्या टॅगलाईनवरनं त्यावेळेचं तत्कालीन सरकार जयललिता यांचं, त्यांना असं प्रतीत झालं, असे ते भ्रमित झाले की या टॅगलाईनमुळे त्या ठिकाणी राज्यामध्ये वातावरण बदलू शकते किंवा जे अस्तित्वात असलेलं सरकार जे आहे ते लोक बदलू शकतात. म्हणजे आपलं सरकार त्या ठिकाणी जाऊ नये, बदलाची भावना जी आहे ती जनतेमध्ये, मतदारामध्ये रुजू नये, त्यासाठी या थलाइवा नावाच्या इट्स टाइम टू चेंज या चित्रपटावर राज्य सरकारने बंदी आणली. सेन्सर बोर्डाला त्या ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचे निर्देश देण्यात आले. त्यावेळेला कोट्यवधी रुपयाचा जे काही गुंतवणूक आहे ती या चित्रपटामध्ये विजय थलपती यांनी केली होती. हा चित्रपट जर प्रदर्शित झाला नसता तर त्यामध्ये विजय थलपती याचं कोट्यवधीचं नुकसान त्या ठिकाणी होणार होतं. हा चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमोर विजय थलपती यांनी अक्षरशः गयावाय केली, नव्हे तर त्यांची भेट घेऊन या चित्रपटामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय संदेश नाही, हा एक चित्रपट जो आहे तो प्रेक्षकाच्या मनोरंजनासाठी त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे आणि कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक त्या चित्रपटामध्ये झाली आहे. हा चित्रपट प्रदर्शित न झाल्यास आमचं सर्वांचं, प्रेक्षकाचं आणि त्या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलावंताचं नुकसान होणार आहे, आर्थिक नुकसान होणार आहे, मानसिक नुकसान होणार आहे. या सगळ्या गोष्टीची गायवाय करत असताना अक्षरशः विजय थलापतीला जयललिता मुख्यमंत्री यांच्या समोर गिडगडायचं काम पडलं. तासन तास त्या ठिकाणी मुख्यमंत्री निवासाच्या बाहेर बसावं लागलं, तरी सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी राज्य सरकारने अटकाव त्या ठिकाणी आणला आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊ न दिला. नंतर कोर्टानं त्या सगळ्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप केल्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाला. सांगायचं तात्पर्य असं आहे की सत्ताधारी पदावर बसणारे जे काही प्रस्तावित लोक आहेत, या लोकांना आपली सत्ता साध्या टॅगलाईनमुळे जाऊ शकते, अशी जी भीती, इनसिक्युरिटी जी निर्माण झालेली आहे, या निर्माण झालेल्या परिस्थितीमधून अनेक असे जे काही भीषण प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात की ज्या लोकांकडे भांडवल आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांनी अनेक वर्षापूर्वीपासून पदं भोगलेली आहेत, मग अशाच लोकांनी राजकारण करायचं, इतर सर्वसामान्य लोकांनी राजकारणात यायचंच नाही, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण हे लोक, प्रस्तावित लोक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. या सर्व गोष्टीला जनता सुद्धा त्या ठिकाणी बळी पडते, कार्यकर्ते सुद्धा या सगळ्या परिस्थितीला बळी पडतात आणि आपणही या पदावर त्या ठिकाणी जाऊ शकतो किंवा आपणही यांच्यासारखे हे पदं भोगून जनतेची सेवा करू शकतो, ही साधी कल्पना सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी शिवत नाही आणि ही कल्पना सर्वसामान्य कार्यकर्त्याला, सर्वसामान्य माणसाला शिवूच नाही. अशा पद्धतीची जाणीवपूर्वक जी काही परिस्थिती आणि जाणीवपूर्वक जे प्रयत्न केले जातात, या प्रयत्नाला सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनता बळी पडते. आज बघा, महाराष्ट्रापासून तर संपूर्ण देशामध्ये ही जी काही घराणेशाहीची कीड राजकारणाला त्या ठिकाणी लागलेली आहे. म्हणजे एका खासदाराला असं वाटतं की आपला मुलगाच त्या ठिकाणी खासदार झाला पाहिजेत, किंवा एखाद्या आमदाराला असं वाटतं, मंत्र्याला असं वाटतं की आपला मुलगा किंवा आपले नातेवाईकच त्या ठिकाणी पुढे राजकारणामध्ये आले पाहिजेत. इतर लोकांना जर समजा या प्रकारची इच्छा झाली तर ती इच्छा कशी मोडून काढायची, कशी चिरून काढायची, याचा प्रयत्न हे सत्ताधारी लोक आणि प्रस्तावित लोक करताना त्या ठिकाणी आपण पाहत आहोत. या सगळ्या गोष्टीमध्ये जर उदाहरण द्यायची झाले तर जे सत्ताधारी आमदार आणि खासदार आहेत, अशा लोकांना त्यांच्या सोबत काम करणारे, प्रामाणिकपणे निष्ठावान पद्धतीने काम करणारे नेते कुठल्या पदावर जाऊच नाही किंवा यांना कुठल्या प्रकारचं दुय्यम आणि तृतीय स्थानाचं पद सुद्धा भेटू नये. यांनी फक्त आणि फक्त आपली हुजरीगिरी त्या ठिकाणी केली पाहिजेत, आपल्या सतरंजा त्या ठिकाणी उचलल्या पाहिजेत. आपण जे आदेश यांना पारित करू त्या आदेशाची अंमलबजावणी त्यांनी फक्त केली पाहिजेत आणि
केवळ फक्त कार्यकर्ता म्हणूनच राहिलं पाहिजेत, अशा पद्धतीची जी काही मानसिकता आहे, अशा प्रकारची जी काही त्यांची जी इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण होण्यासाठी ते आटोकाट त्या ठिकाणी प्रयत्न करतात, प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. मग त्यामध्ये कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचेही प्रकार या ठिकाणी केले जातात, किंवा अशा कार्यकर्त्यांना कुठल्या प्रकारचा आर्थिक लाभ किंवा त्यांच्याकडे पैसा आदला ही गोष्ट येऊ नये, अशा पद्धतीनं हे सर्व नेते मंडळी काम करत असताना पाहतात. आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची कार्यपद्धती त्या ठिकाणी चालू आहे. मग दिवंगत पांडुरंगजी फुंडकर असो, किंवा मग स्वतः विद्यमान केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब असो, किंवा डॉक्टर रायमुंकर साहेब असो, हे प्रत्येक जण आपापला वारसदार जो आहे तो हेतू पुरस्सर आणि नियोजनबद्धरित्या त्या ठिकाणी प्रोजेक्ट करतात. नव्हे तर संपूर्ण यंत्रणा ही त्या नेत्याला मोठं करण्यासाठीच कशी काम करेल, ही सगळी तसदी आणि ही सगळी दक्षता घेताना त्या ठिकाणी पाहत आहेत. आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये विकास कामं ही ठप्प झालेली आहेत. कुठल्याही प्रकारच्या मोठ्या योजना, कुठल्या प्रकारचे मोठे प्रोजेक्ट हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी येऊ घातलेले नाही येतं, किंवा जे प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू येतं ते जवळपास बंद पडल्यामध्ये त्या ठिकाणी जमा येतं. अशा पद्धतीमध्ये अधिकाऱ्यांची जी काय अनास्था आहे की या सगळ्या विकास कामाकडे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजेत. ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन हे प्रोजेक्ट किंवा हे प्रकल्प त्या ठिकाणी पूर्ण करायला पाहिजेत, ते होताना त्या ठिकाणी दिसत नाही. जलजीवन मिशन सारख्या महत्वाकांक्षी अशा कोट्यवधी रुपयाच्या योजना त्या ठिकाणी जिल्हाभरामध्ये बंद पडलेल्या आहेत. याच्याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही. त्याचबरोबर इतर काही ज्या फायद्याच्या आणि लाभाच्या ज्या काही योजना आहेत ह्या बरोबर आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना नव्हे तर आपल्या जवळच्या नातेवाईकांनाच कशा मिळतील यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार त्या ठिकाणी प्रयत्न करताना पाहत आहेत. आज या मेकर तालुक्यामध्ये आज सकाळी एक आग लागली आणि या आगीमध्ये सर्वसामान्य दुकानदाराचं त्या ठिकाणी लाखोचं नुकसान झालं. नेते मंडळी फक्त त्या ठिकाणी येऊन व्हिजिट करून दिली. मी तर आवर्जून उल्लेख करेल की मेकर नगरीचे नगराध्यक्ष या आगीची पाहणी करत असताना त्यांनी स्वतः आपण एखादा व्यापारी असल्यासारखं जे स्टेटमेंट दिलं की या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी इन्शुरन्स काढले पाहिजेत. म्हणजे ते स्वतः ट्रॅक्टरचे व्यापारी असल्यामुळे जसं ट्रॅक्टरला कुठल्या प्रकारचा समोरचा जर अपघात झाला तर त्याचं नुकसान भरपाई करण्यासाठी कंपनीकडनं पैसे म्हणजे विमा कंपनीकडनं पैसे मिळायला पाहिजेत, म्हणजेच मग त्यांनी विमा काढला पाहिजे, असं या जळालेल्या ठिकाणी किशोर गारोळे नगराध्यक्ष मेकर यांनी स्टेटमेंट दिलं. मग आता विमा जर या लोकांना काढायचा आहे तर मग राजकारणी म्हणून किंवा मग मेकर नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी काय, या सर्व नुकसान झालेल्या लोकांचा अहवाल जो आहे, नुकसानाचा अहवाल जो मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटामार्फत घेऊन जाणार आहे. आणि या सर्व लोकांना त्या ठिकाणी नुकसान मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. विषय किशोर गारोळे नगराध्यक्ष यांचा आहे. यांच्याकडे काही दिवसापूर्वी एक साबऱ्याच्या वारकरी प्रशिक्षण संस्थेची काही मंडळी महंत त्या ठिकाणी गेले होते. आमची अपेक्षा होती की नगराध्यक्ष या नात्याने जर समजा हे मंडळी त्यांच्याकडे गेली तर एखादं ठोस आश्वासन किंवा ठोस मदत त्या ठिकाणी केल्या गेली जायला पाहिजे होती. परंतु नगराध्यक्ष यांनी फक्त थातूरमातूर त्यांचं समाधान केलं की आम्ही या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊ. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की अजय उमाळकर असो किंवा मग हे किशोर गारोळे असो, हे व्यापारी पार्श्वभूमीतून आलेले लोक राजकारणात आल्यानंतर सुद्धा व्यापाऱ्यासारखेच त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेसोबत बोलतात आणि सर्वसामान्य जनतेला एक व्यापारी असल्यासारखं त्या ठिकाणी उत्तर देतात. मला तर असा प्रश्न पडतो की या लोकांना त्या ठिकाणी नेताच कोण केलं. आज संपूर्ण मेहकरमध्ये ज्या वेळेला अतिक्रमणाची मोहीम आली, या अतिक्रमणाच्या मोहीममध्ये सर्वसामान्यांचे दुकानं त्या ठिकाणी काढले गेले. सर्वसामान्य जे काही नागरिक आहेत की ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही अशांचे अतिक्रमण त्या ठिकाणी मर्यादे पलीकडे गेल्यानंतर ते तोडण्यात आले, काढण्यात आले. परंतु अजय उमाळकर यांचं परिवार कलेक्शन जे आहे, या परिवार कलेक्शनचा जो काय समोरचा सज्जा आहे तो अतिक्रमणात आलेला आहे, परंतु हा जो सज्जा आहे तो अद्यापही काढला गेला नाही. म्हणजे मेहकर नगरीमध्ये एका व्यक्तीला एक न्याय आणि दुसऱ्या व्यक्तीला दुसरा न्याय, ही जी दुटप्पी धोरण जे काही समजा प्रशासनानं, राजकारणी लोकांनी आणि स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या या सर्व लोकांनी अवलंबून